हाय, आता चला आपण मस्त असा पनीर फ्राय बनवूया. खूपच छान. हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा. तर फ्रेंड्स, आज पूर्ण दिवस मी घरी होती, आराम केला. आज बँक हॉलिडे होता आणि आता मी जाऊन मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये मी स्वामींच्या मंदिरामध्ये गेलेली, मठामध्ये, आणि त्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं आणि नंतर मी गेली हनुमान मंदिरात, हनुमान दादाच्या मंदिरात गेली. दादाला मी माझा दादा मानते आणि खूप मला भक्ती करायला त्याची आवडते. तर मी मंदिरामध्ये जाऊन आली, मस्त वाटलं, छान. आल्यानंतर देवाची पूजा केली. मी 5 वाजता निघाली होती. त्यानंतर 1-1.5 तास मी मंदिरामध्ये बसलेली, स्वामींच्या मठामध्ये बसलेली, त्यांची प्रार्थना केली. नंतर मी हनुमान मंदिरमध्ये आली, तिथे प्रार्थना करून मग मी माझ्या घरी आले. देवाचं पूजन केलं, म्हणजे हे वाचलं, स्वामी समर्थ तारक मंत्र वाचलं. त्यानंतर स्वामींची जपमाळा केली आणि त्यानंतर मी मारुती स्तोत्र म्हणजे हनुमान चालीसा हे वाचल्या मी, आणि मस्त बरं वाटतं. आणि त्यानंतर पूजा अर्चा केली, मेडिटेशन केलं. त्यानंतर भगवद्गीता वाचली आणि आता माझं सगळं आवरलेलं आहे. आता जेवणाची तयारी झाली आहे. आज मी जेवण बनवलं होतं, राईस आणि मूग मटकीची आमटी आणि वांगं फ्राय केलेलं आज आणि दुपारचं. आणि आता राईस बनवायला पाहिजे आणि आमटी आहे. आणि आता मी बनवणार आहे एक छोटीशी रेसिपी, ती म्हणजे पनीर फ्राय. तर एक छोटी अगदी 5 मिनटात होणारी रेसिपी आहे. तुम्ही कामावर जाताना पण ती पटकन 5 मिनटात होईल अशी रेसिपी आहे. तर दाखवते मी तुम्हाला. पनीर माझ्यापुरतेच आणलेलं आहे. माझा मुलगा थोडा बाहेर गेलेला आहे फिरायला, त्यामुळे पनीर म्हणजे मी एकटीच खाणार आहे. तर चला आपण पनीर फ्राय करूया. हे बघा, पनीर तुम्ही तुमच्या हिशोबाने कट करून घ्या. मी माझ्या हिशोबाने कट करून घेतलेलं आहे. आणि ह्यामध्ये मी थोडीशी शुगर घालते. त्यानंतर मी थोडंसं मीठ, तुमच्या अंदाजानुसार मीठ घालू शकता तुम्ही. आणि इथे आहे लाल तिखट, आणि इथे आपण लिंबू घेणार आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही लिंबू घाला. लिंबूचा रस घालून घेतलेला आहे मी. आणि आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. सर्व मसाले मी लावून घेतलेले आहे. 5 मिनटं बाजूला ठेवलेलं होतं. आता आपण तव्यावर फ्राय करून घेऊया ते. हे बघा, मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर मी असे तेल घालून ठेवलेलं होतं. गरम झालेलं आहे तेल. मस्त असं फ्राय करून घेऊया आपण पनीर. मस्त तुमच्या जेवणामध्ये वापर केला तर खूप छान असतं. पनीर पण चांगलं आहे आरोग्याला. आणि मी आता हे फ्राय करून घेते. तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता हे पनीर. आता मी ह्यावर झाकण घालून घेणार आहे. मस्त. आता मी झाकण घालते आणि 5 मिनटं वेट करते. चला आपण आता पाहूया. मस्त पनीर आपलं बनत आहे बघा. पनीर फ्राय आपण पलटी करून घेऊया एक पीस. मस्त असं स्पायसी बनलेलं आहे आपलं पनीर. आता पलटी करून घेतलेलं आहे. पुन्हा मी आता झाकण ठेवते 5 मिनटं. आता आपण पुन्हा एकदा पलटून घेऊया. मस्त पाहू शकता. मस्त आपली बनलेली आहेत. आता मी एका डिशमध्ये काढून घेते.
पनीर फ्राय। मस्त आपले पनीर फ्राय रेडी आहेत, पाहू शकता तुम्ही। स्नॅक्स म्हणून पण घेऊ शकता, मस्त आहेत बघा, टेस्टी बनलेले आहेत। आता आपण टेस्ट करूया कशी झाली ती। मस्त आपले पनीर फ्राय रेडी आहे, पाहू शकता तुम्ही। छानच झालेली आहे, सुगंध पण छान येत आहे। मस्त बनलेले आहे पनीर फ्राय आणि खूपच छान टेस्टी। मस्त तुम्ही असं बसल्या बसल्या पण खाऊ शकता, जेवणाबरोबर पण घेऊ शकता। तुम्हाला आवडली ना छोटीशी रेसिपी? असे छोटे छोटे खाण्यामध्ये मजा येते घरी बनवून पदार्थ काही बनवले तर। आणि तुम्ही हे नक्की बनवा, पौष्टिक पण आहे। तुम्हाला हाचा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।